सर्व गुलाबजामुन तळून घेतले. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मी प्रतिभा आर्या कृष्णामध्ये तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. आज व्हिडिओला सुरुवात करायला उशीरच झाला. सायंकाळी व्हिडिओला सुरुवात करते कारण सकाळी काही जमलं नाही मला. आणि इकडे आमची कृष्णा बघा कशी मस्ती करते. तर चला आता आर्या कृष्णाचे पण पप्पा आलेले आहेत आणि त्यांना पण चहा बनवायचा आहे. तर चला आपण चहा बनवूया. कृष्णा बघा गुलाबजामुन बनवायचे. बरं चला आपण गुलाबजामुन पण बनवू. इथं मी आता चहा ठेवून घेतला आहे. पॅकिंग आहे. पॅकिंग बॉक्स आला ना, बॉक्स तर त्याचं त्याचं बॉक्सचं पॅकिंग मटेरियल असतं. काय केलं आहे? काय करायचं हे असं तुला बांधायचं ना, असं घ्या चहा. पाणी देतं का? पाणी हो पाणी पण आणते. दीदी हे घे बघ, 2 मिनिटे पकड, माझ्याकडे बघ ना. हाय देखो मेरे बाल देखिए ना कितने अच्छे हैं, तो मैं लगाती हूँ. ओ नो 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 नो, ओ नो 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 नो, इससे मेरे बाल बहुत सॉफ्ट भी हो जाते हैं, जो भी नहीं पड़ते हैं. 2 मिनटे पकड़, और बहुत ही स्मूथ भी दिखते हैं. माझ्याकडे बघ, इसको ऐसे लगाना और ऐसे उसी करना और 5 मिनट में धो भी लेना. हो गया. ये लीजिए लगाए. नो 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 नो, लगाओ लगाओ, उन्हें लगाओ. मी अभ्यास करते ना. हाँ तो काय झालं? उन्हें नो नो लगाओ. त्रास उन्हें नो नो लगाओ. जाते उन्हें नो नो. ओय काय? काय नाचते हा? दीदी अभ्यास करत होती आणि तू तिला त्रास देत होती. मीने तिला ते स्वतःहून निघून गेली. हा काय स्वतःहून गेली. थांब मी तुला गुलाबजामुनच देत नाही आता. नाही तिने मला मारलं, पण मी तिला मारलं नाही. हे दोघांची मस्ती तर होतच राहते. चला आपण आता आवरून घेऊ. मला गुलाबजामुन पण बनवायचे आणि सायंकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. आमच्या घरी बघ कोण आले. कोण आलंय? मावाले का? कुठे कुठे? मावाले. आले आले आले. कोण आलं रे? कोण आलं रे? नाव सांग तुझं. माऊ. कोण आहे कोण आहे? मी माऊ आहे म्हणा. बाय माऊ बाय. बाय बाय. अरे 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 आता मी तुम्हाला पकडू. पकड. पकडलं. या.
मी आता गुलाबजामुन बनवायला घेतले. हे बघा, हे गुलाबजामुनचं पीठ टाकलं मी आता. हे पीठ तुम्हाला पाण्यात मिक्स करायचं असेल तर पाण्यात मिक्स करायचं. मला आहे ना दुधामध्ये मिक्स करायचं होतं. मी दुधातच भिजते ते पीठ. हे पहा, मी दुधात असं मळून घेते त्या पिठाला आणि पूर्ण गोठळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या. बरेच जण पाण्यात पण मळतात, दुधात पण मळतात, पण दुधात मळलेले कसे छान लागतात. आणि हे बघा, असं मस्त मळून घ्यायचं, चांगलं मऊसूत. असं मऊसूत मळलं की गुलाबजामुनला आपल्याला तडे पडत नाही. आणि मी आता हे आहे ना पीठ मुरण्यासाठी अर्धा तास, म्हणजे 15-20 मिनटं किंवा अर्धा तास थोडंसं झाकून ठेवते. आणि तोपर्यंत मी माझी खिचडी बनवायची तयारी करून घेते. कोणी बरेच जण लगेच बनवतात, पण मी आहे ना थोडेसे भिजवते 15-20 मिनटं, कारण ते अजून जरा मुरलं की छान होते. आता मी मसाले भाताची तयारी करायला घेतली. कांदे कापून घेतले, कोथिंबीर, बटाटे, लसूण सोलून घेतला, टमाटे पण कापून घेतले आणि मी ते कुकरमध्ये टाकले फोडणी देण्यासाठी आणि ते चांगले परतून घेतले. आणि मग त्याच्यात मी घरी बनवलेला माझा काळा मसाला पण टाकला आणि मग त्याच्यानंतर तांदूळ टाकून मग मी मसाले भात शिजवण्यासाठी ठेवला. हे बघा, मस्त मुरला आपला गुलाबजामुनचा गोळा आता. आणि थोडंसं कडक झालं होतं, मग मी त्याला काय केलं, थोडं दूध टाकलं आणि अजून परत मळून घेतलं. आणि आता त्याच्यात थोडं गोल गोल अशा छोट्या छोट्या असे गोळे करून घेते मी आता. तुम्हाला आवडेल तसं छोटा घ्या, मोठा घ्या. हे बघा, मी अशी एवढी साईज घेतली. हे बघा, तडे पण पडत नाही ना त्यांना. मस्त मुरला की परत एकदा आपण दुधाने मग परत मळून घेतलं की मग त्याला तडे नाही पडत. छान बघा, हे बघा किती छान गोळा होतो. हे बघा, तडा पण पडत नाही बघा. हे बघा, मी सगळे गुलाबजामुन तयार करून घेतले. 40 ते 45 गोळे होतात. हे माझे पूर्ण मी छोटे मोठे केले आहेत, म्हणून माझे 45 गोळे तयार झालेले आहेत. मी आता पाक बनवायला घेते. आता पाक बनवण्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतली. 1 वाटी काही दाखवली गेली नाही, कारण ती आधीच टाकली गेली होती माझ्याकडनं. आणि मग त्याच्यानंतर 2 वाट्या पाणी पण घेतलं, कारण आपल्याला समप्रमाणात लागतं साखर आणि पाणी. पण मी 1.5 वाटी साखर घेतली, कारण आम्हाला गोड कमी लागतं ना, म्हणून मग 1.5 वाटी साखर घेतली. तुम्ही 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घेऊ शकता. मी आता ही चासणी आहे ना तिखटच्या गॅसवर ठेवते आता. आणि इकडं आहे ना मी आता गुलाबजामुन तळून घेते आणि ही तोपर्यंत चासणी पण बनत राहील. तेल गरम झाले की नाही ते बघते मी. झाले तेल गरम. एक असे त्याच्यात टाकते तेलात. बारीक गॅस करायचा आधी, म्हणजे ते जळणार नाही.
त्यांना लगेच हलवायचं नाही, म्हणजे जर हलवलं लगेच तर ते फुटतील ना मग. हे बघा, असे मिडियम गॅसवर तळले ना तर असे छान खरपूस तळले जातात आणि आतपर्यंत तळले जातात, मग ते कच्चेही राहत नाही मग ते. हे बघा, मी सर्व गुलाबजामुन तळून घेतले. आता हा पाक पण तयार झालेला आहे. पाक जास्त 1 तारी 2 तारी करायचा नाही, तो फक्त हाताला चिवट लागतो ना, असंच करायचा तो पाक. आणि हे बघा, हाताला आता चिवट लागला आहे तो आता मला. आता मी त्याच्यातनं हे गुलाबजामुन असे सोडून घेणार आहे आता. हे बघा, मी असे सगळे गुलाबजामुन सोडून घेतले. हे बघा, त्याच्यातच मी उकळताना इलायची वगैरे टाकलेली होती. हे बघा, आता ते थोड्या वेळात मुरतील मस्त. चला, आता हे गुलाबजामुन मुरतात तोपर्यंत आम्ही आता जेवण करून घेतो. मम्मी गुलाबजामुन झाले? हो, झाले. तू नव्हती, तू पप्पांबरोबर बाहेर गेली होती ना. आता ते थोडेसे मुरले का मग देईन हा मी. आधी आपण जेवण करून घेऊ. हं, चालेल. चला, आता आम्ही जेवण करून घेतो आणि आपले गुलाबजामुन पण मुरत आहेत. आणि व्हिडिओला आता मी इथेच एंडिंग करते आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. यम्मी आहे. यम्मी आहे ना.